थांबा थांबा, जर तुम्ही तुला जपणार आहेचे फॅन असाल तर हा येणारा भाग नक्की मिस करू नका, कारण मालिकेत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप येणार आहे, ज्याचा स्पॉइलर समोर आला आहे. सुरुवातीला असं दाखवण्यात येतं की वेदाने मीराला मारलेली घट्ट मिठी आणि मीराच्या डोळ्यात भावूक अश्रू पाहून मन भरून येतं. पण भावनिक पूर जास्त वेळ टिकत नाही, कारण मंजिरी दुरून हे सगळं चोरून बघत असते आणि मनातल्या मनात कुत्सितपणे बोलते, आई मुलीच्या नात्याचा पूर आलाय ना, थांबा. सकाळ होताच असा भूकंप आणते की सगळं उद्ध्वस्त होईल. आणि घडतंही तसंच. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आणि अंबिका तिच्या खोलीमध्ये गप्पा मारत असतात. तेवढ्यात नर्मदा धावत धावत येते आणि बोलते की म्हणजे मीरा, अगं चल, अथर्वचा स्वतःवरचा ताबा सुटला आहे आणि तो मंजिरीवर धावून गेला आहे. मीरा आणि अंबिका घाबरते आणि इकडे अनन्या अथर्वला आवरण्याचा प्रयत्न करते. पण अथर्व मीरा आणि अनन्याला बजावतो की या बाईवर विश्वास ठेवण्याची फार मोठी चूक करते अनन्या तू, नंतर खूप पस्तावशील. दुसरीकडे मंजिरी वरून घाबरण्याचं नाटक करते, पण मनात मात्र विजयी हास्य करत करत म्हणते, सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे होतंय. मित्रांनो, मंजिरीने रात्रीतून असं काय केलं ज्यामुळे नेहमी शांत राहणारा अथर्व इतका भडकला? मंजिरीची ती नेमकी चाल काय होती हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे हा एपिसोड मिस करू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, मंजिरीचा हा नवा प्लॅन काय असेल? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा एपिसोड जेव्हा येईल ना, तेव्हा याचे रिव्ह्यू बघायला विसरू नका. आणि रिव्ह्यू आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.